दर्शवेळा अमावस्येला केली जाणारी भाजी, जिला भज्जी असे म्हणतात, त्याची रेसिपी मी आज दाखवत आहे। इथे मी एक जुडी मेथी निवडून घेतलेली आहे, अर्धी जुडी चुका व अर्धी जुडी पालक पण निवडून घेतलाय। तसेच अर्धी जुडी कांद्याची पात पण मी इथे धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। या बाकीच्या इतर भाज्या पण आपण आता धुवून स्वच्छ चिरून घेऊया। त्याचबरोबर एक मध्यम गाजर, ओल्या हरभऱ्याचे दाणे, 2 छोटी वांगी, 8-10 वालाच्या शेंगा, काही मटारचे दाणे घेतलेले आहेत। तुमच्याकडे ओल्या तुरीच्या शेंगा असतील तर त्यातले दाणे पण तुम्ही यात घालू शकता। या भाजीत ओल्या हिरव्या चिंचेचा खूप छान स्वाद लागतो, त्यासाठी मी इथे ओली हिरवी चिंच उकळत ठेवलेली आहे। तसेच 4-5 हिरव्या मिरच्या, 1 गड्डी लसूण व आल्याचे इथे वाटण करून घ्यायचे आहे। वाटण इथे तयार झाले। 1 वाटी तुरीचे वरण मी इथे शिजवून घेतलेले आहे। त्याचबरोबर अर्धी वाटी चना डाळीचं पीठ घेतलंय, ते पाण्यात कालवून घ्यायचंय। ही उकडलेली चिंच आता थंड झाली आहे, त्याचा आपण गर काढून घेऊया। हाताने व्यवस्थित मॅश करून अजून थोडंसं पाणी घालून हे गरासगट मी गाळून घेत आहे। गॅसवर एका कढईत 3 टेबलस्पून तेल तापवून घेतलंय, त्यात मोहरी व जिरे घालायचे। ते तडतडले की आता या चिरलेल्या भाज्या एक एक करून घालायच्या आहेत। भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या। कमी गॅसवर थोडा वेळ झाकण ठेवून ह्या भाज्या आपल्याला वाफवून घ्यायच्यात। 2-3 मिनिटं या भाज्या वाफवून घेतल्यावर आलं लसूण हिरवी मिरचीचं वाटण घालायचंय। नंतर यात थोडासा हिंग, हळद, लाल तिखट, आपण हिरवी मिरची घातली आहे त्या अंदाजानुसार आपल्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट घालू शकता। चवीनुसार मीठ घालूया। यानंतर एक एक करून सगळ्या पालेभाज्या घालत आहे। भाज्या नीट परतून घेतल्यावर 2-3 मिनिटे झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे। आता यात हिरव्या चिंचेचा हा कोळ घालायचा आहे। तसेच हे शिजवलेले तुरीचे वरण व आपण पाण्यात कालवलेलं चना डाळीचं पीठ घातलंय। आता परत झाकण ठेवून 5 मिनिटे याला शिजवून घेत आहे। 5 मिनिटं झालेली आहेत। आता झाकण काढून परत 5-7 मिनिटं ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। भाजी इकडे शिजत आहे तोपर्यंत त्यावर टाकायचा तडका तयार करून घेत आहे। गॅसवर कढईत 3 टेबलस्पून तेल तापवून घेतलंय, त्यात मोहरी जिरे हे तडतडल्यानंतर इथे मी अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेत। शेंगदाणे मध्यम आचेवर छान परतून घ्यायचेत। दाणे थोडेसे लाल झाले की त्यात 2-3 सुक्या लाल मिरच्या टाकून गॅस बंद करायचा आहे, म्हणजे मिरचीचा रंग तसाच राहतो। आता यातील अर्धी फोडणी मी या भाजीवर घालत आहे आणि अर्धी फोडणी आपण जेवताना ताटात भाजी घेतल्यावर त्यावर घालायची, खूप छान लागते। खूपच मस्त इथे आपली भज्जी तयार झालेली आहे। ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत ही खूपच छान लागते। सोबत आंबील किंवा ताक असेल तर अजूनच मजा येते। मराठवाड्याच्या सीमावर्ती भागात लातूर, उस्मानाबादकडे व सोलापूरला सुद्धा वेळा अमावस्येला शेतातच ही भाजी करतात। त्या दिवशी वनभोजन व तिकडे देवांची पूजा करतात। तुम्ही सुद्धा ही भाजी नक्की घरी करून बघा व कशी झाली ते कमेंट्समध्ये लिहा। लवकरच भेटूया पुढच्या रेसिपीसह। धन्यवाद।